महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 ज्ञानदेव तुकाराम, 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 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग जोग महाराज की जय, अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरा सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनि व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः।
अभंग क्रमांक 3544. अभंग क्रमांक 3544. ओम यंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. अभंग क्रमांक 3544. अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी भगवती इंद्रायणी मातेच्या तटावर अलंकापूर क्षेत्रामध्ये कैवल्य चक्रवर्ती योग्यांची माऊली साधकांचे मायबाप ज्ञानाधिराज ज्ञानोबारायांच्या चरण सानिध्यामध्ये चालू असलेला जो हा तुकोपनिषद अष्टादशाह यातील आजच्या चिंतनाची सेवा पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांच्या आज्ञेनं माझ्याकडे आलेली आहे. आरंभ करत असताना भगवान पंढरीनाथाच्या चरणी ज्ञानोबारायदी तुकोबारायदी संतांच्या चरणी श्रीगुरूंच्या चरणी पूजनीय गुरुवर्य डॉक्टर बाबांच्या चरणी उपस्थित असणारे सर्व गुरुजन सर्व साधक सर्व माता भगिनी सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि चिंतनाकडे वळतो. चिंतनासाठी जे अभंग आहेत काही प्रासंगिक अशा प्रकारचे हे अभंग आहेत. वारकरी पंढरीला चाललेले असताना तुकोबारायांनी वारकऱ्यांच्या जवळ जे पत्र लिहून दिलं त्याच्यातील हे अभंग आहेत. आणि या पत्रातून तुकोबारायांनी देवाला भेटण्याविषयी देवाला पाहण्याविषयी देवाचा काहीतरी निरोप येईल याविषयी आपल्या मनामध्ये असणारी जी आर्तता आपल्या मनाची जी स्थिती ही सर्व या पत्रामध्ये तुकोबारायांनी निवेदन केलेली आहे. संसाराने गांजलेला अशा प्रकारचा जो जीव संसारी म्हटल्यानंतर तो परतंत्र असतो. परतंत्र असलेला पराधीन असलेला तो आपल्या मनात जरी आलं तरी तो जाऊ शकत नाही, देवाकडं जाऊ शकत नाही, देवाला भेटू शकत नाही. त्यामुळं आपली शक्ती कमी पडते तर देवाने आपल्याकडं यावं, देवाने आपल्याला भेट द्यावी. नाही भेट दिली, नाही देव आपल्याकडं आला, कमीत कमी त्याने आपल्याला निरोप तरी पाठवावा अशी अपेक्षा ज्यांच्या चित्तामध्ये आहे असे तुकोबाराय ज्यांना देवाच्या भेटीची अतिशय तळमळ लागलेली आहे.
पण संसारातून देवाकडं जाता येत नाही. संसाराचा त्याग करून जाण्या एवढी शक्ती नाही. देवाकडं जाण्यासाठी अनेक प्रकारचे प्रतिबंध असतात, ते प्रतिबंध दूर करण्याची शक्ती नाही. पण देवाच्या भेटीची, देवाच्या कृपेची, देवाने अंगीकार करावा याची मात्र अत्यंत तळमळ लागलेली आहे. आणि अशा या तळमळीच्या स्थितीतून तुकोबारायांनी हे पत्र लिहिलेलं आहे. जे संत, जे वारकरी, जे महाभाग पंढरीच्या रस्त्याने निघालेले आहेत, देवाकडं जाणार आहे, देवाला भेटणार आहे, देवाला भेटून येणार आहेत, आणि मग त्यांच्याजवळ पत्राच्या द्वारा आपला हा निरोप तुकोबाराय वारकऱ्याजवळ देवाकडं देतात. आणि याच्याकरता तुकोबारायांनी आदर्श मानलेला आहे आदिशक्ती जगदंबा जगज्जननी रुक्मिणी आईसाहेबांना. देवाला पत्र देऊन काही उपयोग होतो का? काही फायदा होतो का? त्या पत्राचा विचार परमात्मा जगाचा मालक आहे, जगतपती आहे, त्याच्याकडे असे कितीतरी मोठे मोठे लोक येत असतील, त्याला भेटत असतील. पण सामान्य अशा प्रकारच्या एखाद्या भक्ताने जर देवाकडं पत्र दिलं तर त्या पत्राचा विचार देव करतो का? त्या पत्राचा विचार होईल का? असा संशय घेण्याची काही गरज नाही. कारण कुणीही देवाकडं पत्र दिलं तर देव त्याचा काय करतो? विचार करतो. तो अनाथाचा नाथ आहे, दिनाचा सोयरा आहे, असा असणारा हा परमात्मा असल्यामुळं तुकोबाराय पत्र लिहितात, जसं रुक्मिणी आईसाहेबांनी लिहिलं. ज्या वेळेला रुक्मिणी आईसाहेबांच्या लग्नाचा विचार सुरू झाला, विवाहाचा विचार सुरू झाला, काही विद्वज्जन, पंडितजन, ब्राह्मण मंडळी कोण रुक्मिणी आईसाहेबांनी श्रीकृष्णांचं गुणवर्णन ऐकलं आणि श्रीकृष्णाला वरण्याचा मनामध्ये निश्चय केला. रुक्मिणी आईसाहेबाचे पिताश्री राजा भीमक त्यांच्याही लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी तो जो रुक्मिणीचा बंधू होता त्याला निवेदन केलं, सांगितलं की वा रुक्मिणीच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत, तर रुक्मिणीला कृष्णाला देऊयात. त्यांनी सांगितलं नाही. त्या रुक्मिणी शिशुपालाबरोबर रुक्मिणीचा विवाह ठरवला. आता कसं ते सगळं लग्न, उद्या लग्न लागणार, सगळी ती मंडळी आलेली, शिशुपाल, दंतवक्र, जरासंधाचे काही सगळे मंडळी तिथं आलेले, हळद लागलेली, लग्नाची तयारी सुरू. रुक्मिणी आईसाहेबांनी तर मनोमन भगवान श्रीकृष्णालाच पती करायचं अशा प्रकारचं ठरवलं होतं. आता काय करायचं? एका ब्राह्मणाजवळ, सुदेव नावाच्या ब्राह्मणाजवळ रुक्मिणी आईसाहेबांनी पत्र लिहिलं आणि ते पत्र लिहून त्यांच्याजवळ देऊन ते भगवान श्रीकृष्णाकडे पाठवलं. भगवंतानी ते पत्र वाचलं. ते खूप विस्ताराने भागवतामध्ये त्याचं वर्णन. भगवान श्रीकृष्णाची स्तुती केली आणि भगवान श्रीकृष्णाची स्तुती करून आईसाहेबांनी सांगितलं की हे परमात्मन, आपण जगामध्ये सर्वात सुंदर आहात. तुमच्या गुणाचं श्रवण मी केलेलं आहे आणि मी मनोमन तुम्हाला वरण्याची अपेक्षा आहे. माझा विवाह ठरलेला आहे.
शिशुपाला बरोबर, पण माझी इच्छा आहे की तुम्ही यावं आणि माझा अंगीकार करावा. आपल्या मनातले सर्व भाव आईसाहेबांनी त्या पत्रामध्ये निवेदन केले. ते पत्र भगवंतांनी पूर्ण वाचलं. त्या सूर्यब्राह्मणाला परत पाठवलं आणि सांगितलं की रुक्मिणीला सांगा येतो म्हणून. आणि मग नंतर भगवान रुक्मिणीला घेण्यासाठी, तिचा अंगीकार करण्यासाठी गेले. तिला घेऊन आल्यावर सर्व ती पुढची कथा आहे. पण रुक्मिणीने पत्र लिहिलं आणि त्या पत्राचा विचार जसा भगवंतांनी केला तसा आपणही पत्र लिहिल्यानंतर, आपणही संतांच्या हातामध्ये पत्र दिल्यानंतर त्या पत्राचा विचार भगवान करतील आणि भगवान आपल्याकडे येतील, आपल्याला निरोप तरी पाठवतील, आपला अंगीकार करतील. अशा भावनेतून, अशा उद्देशाने तुकोबारायांनी हे पत्र लिहून, त्या पत्रातले हे काही अभंग वारकऱ्यांच्या जवळ दिलेले आहेत. या प्रकरणातले काही 3-4 अभंग झालेले आहेत. आणि आता प्रस्तुत अभंग आहे, आता पंथ पाहे माहेराची वाट, कामाचा बोभाट पडो सुखे. भगवंताला उद्देशून पत्र लिहित असताना तुकोबाराय आपल्या मनातल्या सर्व भावना, सर्व विचार, वेगवेगळ्या कल्पना कशा निर्माण होतात, आपली स्थिती कशी आहे, ही सर्व या पत्रामध्ये प्रगट करतात. भगवान तुकोबाराय म्हणतात, देवा आता पंथ पाहे, आता मी देवा तुमची वाट पाहतोय, माहेराची वाट पाहे, माहेराची मी वाट पाहतोय. माहेराच्या अशा प्रकारचा कधी निरोप येतो का, सांगावा येतो का, याची अशा प्रकारची मी वाट पाहतोय. माहेर शब्दाचा अर्थ आहे आई वडील जिथं राहतात त्या स्थानालाही माहेर म्हणतात आणि आईवडिलांनाही माहेर म्हणतात. जसं न्यायालय असतं आणि त्या न्यायालयाला कोर्ट म्हणतात आणि त्या न्यायालयामध्ये न्याय देण्याचं जो काम करतो त्याला आपण काय म्हणतात, कोर्टच म्हणतात. म्हणजे ज्या स्थानी न्याय होतो त्या स्थानाचंही नाव कोर्टच आणि जो न्याय देणारा जो व्यक्ती, त्या व्यक्तीचं नावही काय, कोर्टच. तसं जन्म देणारे जे आईवडील असतात त्या आईवडिलांनाही माहेरच म्हणतात आणि ते आईवडील ज्या ठिकाणी राहतात, ज्या स्थानी राहतात, त्या गावाला, त्या घराला, त्याला सुद्धा काय म्हणतात, माहेरच म्हणतात. पंढरीये माझे माहेर साजनी, पंढरपूर हे माझं माहेर आहे. आणि जाई न गे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा आपुलिया. त्या पंढरपूरला जाईन आणि तिथं गेल्यानंतर माहेराला भेटेन. इथं माहेर शब्दाचा अर्थ काय, पांडुरंग आणि रुक्मिणी. तसं माहेर कोणताही अर्थ घेतला तरी काही हरकत नाही. पंढरपूरची वाट पाहतो किंवा देवाचा कधी निरोप येईल त्या निरोपाची मी काय करतो, वाट पाहतो. म्हणून 2 शब्द आले, पंथ एक इकडं लावायचा आणि वाट शब्द या दुसरीकडे लावायचा. कामाचा बोभाट पडो सुखे, सर्व कामधंदा सोडून माझं लक्ष सगळं वाटेकडं लागलेलं आहे. मग कामाचं काय, काम तसंच पेंटिंगला पडन आणि काम तसंच पडल्यामुळं संसारामध्ये सगळीकडं सगळे लोक काय करतील, बोबाटा करतील. तुकोबाराय म्हणतात, झाला बोबाटा तर सुखानं होऊ द्या, त्याचा मला काही विचार नाही. कामाचा बोबाट सुखे पडो. आता काय करू आता, नगमेशे झाले बहुत सोसिले बहुदिस. आता काय करू, देवाला भेटावं याची तळमळ माझ्या चित्तात लागलेली आहे आणि त्यामुळं संसारामध्ये कितीही सुख असलं, कितीही भोग असलं आणि असले आणि नसले काय, तरीही मला या संसारामध्ये आता करमत नाही.
न गमेसे झाले. मनुष्याला ज्या वस्तूची, ज्या व्यक्तीविषयीची तळमळ लागलेली असते, ती व्यक्ती किंवा ती वस्तू जर नसेल, बाकीचं तुम्ही काही द्या, त्या वस्तूमध्ये, त्या भोगामध्ये तो रमत नाही. तुकोबारायांची ही स्थिती झालेली आहे. देवा वाचून तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये दुसऱ्या कोणत्याच विषयाची आवड राहिलेली नाही, आस्था राहिलेली नाही. तुझं वाचूनी केशवा अणू नावडे. कणभर सुद्धा, अणू इतकं सुद्धा दुसरं काही आवडत नाही. त्यामुळं आता या संसारामध्ये मला करमत नाही. पण तरीसुद्धा बहुत दिस बहु सोसिले. या संसारामध्ये तसंच बळजबरीनं देवाच्या वियोगामध्ये, माहेराच्या वियोगामध्ये, संसार म्हणजे सासर आहे. आणि सासरच्या ठिकाणी खूप जाच असतो. पतीचा जाच असतो, सासऱ्याचा, सासूचा जाच असतो, ननंदेचा जाच असतो. आणि ही संसारातली मंडळी जाच करत असतात. आणि हा जाच, हा त्रास आणि देवाच्या वियोगाचं दुःख, तो त्रास पुन्हा वेगळाच. हा सगळा त्रास खूप दिवसापासून आणि खूप त्रास मी काय केला? सोसिला होता सासुरवास. बहुतांचा बहुत दिस, बहु कामे पुरविला सोस. आता उदास आपुल्या ते. घर लागे पाठी चित्ता उभे वारे. तुकोबाराय म्हणतात, पांडुरंगाला पत्रामध्ये लिहितात की हे घर सगळं माझ्या पाठीमागं लागलंय. घर पाठी लागलंय. घर पाठी लागणं या शब्दाचा अर्थ घरामध्ये असणाऱ्या सर्व वस्तू, मग त्या अनुकूल जरी असल्या आणि प्रतिकूल जरी असल्या तरी त्या सगळ्या प्रतिकूलच वाटणं. घर आणि घरातल्या वस्तू हे सगळं प्रतिकूल वाटणं आणि त्या प्रतिकूलतेमध्ये मनाची अवस्था बेचैन होणं, अशा त्या अवस्थेला म्हणतात घर पाठी लागणं. घर पाठी लागलं, अंगाला म्हणजे चित्ताला उभं वारं सुटलं. चित्तामध्येही देवाच्या भेटीविषयी, देवाकडं जाण्याविषयी, पंढरीला जाण्याविषयीची व्याकुळता निर्माण झालेली आहे, तळमळ अशा प्रकारची निर्माण झालेली आहे. आपुले पाहावया ते झुरे. ते चित्त आपला असणारा जो देव, कारण आपला फक्त देव आहे, देवाशिवाय आपलं कोणी नाही. आपुला तो एक देव करूनी घ्यावा. आपला फक्त एक देव आहे आणि आपला असणारा जो देव, त्याला पाहण्यासाठी माझं चित्त झुरतंय. तुकोबाराय म्हणतात, आता मी निश्चय केलेला आहे, जीव गेला तरी जाओ, धरिला तो देव भावशुद्ध. जीव गेला तरी जाओ, पण आता मात्र मी शुद्ध भावाने काय केलेलं आहे? देव धरलेला आहे आणि त्याला मी सोडणार नाही. एक धरिला चित्ती आम्ही रघुमाईचा पती. ही तुकोबाराय आपली स्थिती सांगतात. आता सर्व याच स्थितीतले सर्व अभंग आहेत. विनविजय ऐसे भाग्य नाही देवा, पायाशी केशवा सलगी केली. धीटपणे पत्र लिहिले आवडी, पार नेणे थोडी मती माझी. विनविजय ऐसे भाग्य नाही देवा. देवा, तुम्हाला विनवावं, तुम्हाला विनंती करावी, अशा प्रकारचं भाग्य माझ्या ठिकाणी नाही, माझ्याजवळ नाही. हे केशवा, पण तरीसुद्धा पायाशी सलगी केली. तुमच्या पायाशी अशा प्रकारची मी जवळीक अशा प्रकारची करतो आहे. आणि माझा अधिकार नसतानासुद्धा, पात्रता नसताना, योग्यता नसतानासुद्धा धीर धरून, त्या धीटपणानं आणि अतिशय आवडीनं, प्रेमानं तुम्हाला मी काय करतो आहे? पत्र अशा प्रकारचं लिहितो आहे. धीटपणे आवडी पत्र लिहिले. पण देवा, हे पत्र लिहित असताना काय लिहावं? तुमच्याविषयी कोणत्या शब्दाचा प्रयोग करावा? तुमचं वर्णन कसं करावं? हेही मला समजत नाही, कारण तुमचं स्वरूपच कळत नाही. तर तुमच्याविषयी लिहायचं काय? कारण पार नेणे, तुमच्या स्वरूपाला पार नाही, तुमच्या गुणालाही पार नाही, तुमच्या स्वरूपाचा, गुणाचा पार काही कळत नाही. का कळत नाही?
माझी मती थोडी, माझी बुद्धी काय आहे थोडी आहे. मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे देवा. तुमच्या नामाचा एवढा महिमा आहे की त्या नामामुळं पाण्यावर पाषाण तारले, समुद्रावर पाषाण तारले. तर तुमचा महिमा माझ्या बुद्धीला काय करणार आहे? माझी बुद्धी तर फार अल्प आहे. जे ते वेधा तुझा न कळेची पार. तुमच्या स्वरूपाचा, तुमच्या गुणाचा पार जिथं वेदाला कळत नाही, तुमचं ज्ञान, तुमचं स्वरूप वेदालाही कळत नाही. वेद जाणो गेला पुढे मौनावला. वेद त्याच्या स्वरूपाला जाणायला गेला, काही कक्षेपर्यंत, काही मर्यादेपर्यंत तो जाणायला लागला, पण मग पुढं शांत राहिला, काही बोललाही नाही, काहीच नाही. पुढं का शांत झाला? काही समजेच ना पुढं. वेदालाही तुझा पार कळत नाही. मी तर पामर आहे. पामर असणारा मी काय वाणू? मी तुझा महिमा वर्णन करू शकत नाही. जैसे तैसे माझे बोल अंगीकारी, बोबड्या उत्तरी गौरवितो. देवा, पण मी जसं लिहिलं आहे, जसे माझे शब्द असतील, जसं मी बोललो असेल, जसे असतील तसे ते माझे शब्द, ते बोल तू काय कर, माझ्या या बोलाचा, या शब्दाचा तू अंगीकार कर. कसं लिहिलं मी? बोबड्या उत्तरी, अतिशय बोबड्या उत्तराने मी लिहितोय. बोलेले कुवे वेडे वाकुडे उत्तरे, अशा या वेड्या वाकड्या उत्तराने मी लिहितोय. तुमचा गौरव करतोय, गौरवितो. बोबड्या उत्तरी गौरवितो. तुका म्हणे विटेवरी जी पाऊले, तेथे म्या ठेविले मस्तक हे. देवा, तुमचे जे विटेवर पावलं आहेत, चरण आहेत, त्या तुमच्या चरणावर मी काय करतो? मस्तक ठेवतो. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. असं विटेवर असणारे तुमचे जे चरण आहेत, तुमच्या चरणावर मी माझं मस्तक ठेवतो. देवाची या देवा, गोपिकांच्या पती, उदार हे ख्याती त्रिभुवनी, पातकांच्या राशी नासितोसी नामे, जळतील कर्मे महादोष. तुकोबाराय देवाची स्तुती करतात. देवाला म्हणतात, देवा, आपण देवाचे देव आहात. देखिला देखिला माये देवाचा देव, किंवा देखिला देखिला माये देवादी देव बरवा, किंवा देवादे देवा जगत्रय जीवा, परीशी केशवा विनंती माझी. कितीतरी प्रमाण आहेत. बळ्या माझा पंढरीराव, जो हा देवाचाही देव, देवाचा देव हा परमात्मा आहे. गोपिकांचा तो पती आहे. सर्व गोपिकांचा हा स्वामी आहे. गोपिका रमणू स्वामी माझा. तर गोपिका रमण असणारा, गोपिकांचा पती असणारा हा परमात्मा. उदार हे ख्याती त्रिभुवनी. आणि देवा, तुमची त्रिभुवनामध्ये अशा प्रकारची ख्याती आहे. आणि ती काय म्हणून? उदार म्हणून अशा प्रकारची ख्याती आहे. उदार तू हरी, ऐशी कीर्ती चराचरी. सगळ्या चराचरामध्ये, सर्व त्रिभुवनामध्ये तुमच्या औदार्याची ख्याती आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. खूप खूप अशा प्रकारचं तुझ्या औदार्याचं वर्णन आहे. आणि तू पातकांच्या राशी नासितोसी, नामे पातकांच्या राशी नासितोसी. तुझ्या नामाने सर्व पापांच्या राशीची राशी तू काय करतोस? नष्ट अशा प्रकारच्या करतोस. सगळी पापं तुझ्या नामाने नष्ट होतात. जळतील पापे जन्मांतरीची, किंवा पाप्यानंत कोडी गेली त्याची. जळतील कर्मे महादोष. नामानी सर्व कर्म आणि मोठे मोठे दोष तुझ्या काय होतील? जळून अशा प्रकारची जातील. दोष नष्ट होतील. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ. सर्व सुखे तुझ्या ओळगती पायी,
रिद्धी सिद्धी ठाई मुक्तिचारी. हे देवा, हे पांडुरंगा, सर्व सुख तुझ्या पायी ओळगती. सर्व सुखे ही तुझ्या पायाची सेवा करतात. संसारामध्ये जे सुख असतात ती सर्व प्रकारची सुख नसतात. ते सर्व सुख नसतं. कुठल्याही भोगामध्ये, कुठल्याही विषयामध्ये सर्व सुख नसतं. संसारात सर्व सुख नाहीच आहे. सर्व सुख हे देवाच्या चरणात आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, किंवा सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. देवाच्या पायामध्ये अशा प्रकारचं सुख आहे आणि ते सर्व सुख आहे. तुकोबाराय म्हणतात की सर्व सुखे तुझ्या पायाजवळ आहेत. सर्व सुखे तुझ्या पायाची सेवा करतात. नुसती सुखच सेवा करतात असं नाही. रिद्धी सिद्धी, सर्व विद्या, सर्व सिद्ध्या, सिद्ध्या अनंत प्रकारच्या आहेत. त्यात मुख्य काही अष्टमहासिद्ध्या आहेत. अनिमा, महिमा, गरिमा, लगिमा, प्राप्ती, प्राकाम्य वगैरे सर्व प्रकारच्या या सिद्ध्या तुझ्या पायाची सेवा करतात. चारी मुक्ती, चारी प्रकारच्या मुक्त्या तुझ्या पायाची सेवा करतात. ह्या सर्व मुक्त्या, विद्या, सिद्ध्या म्हणजे भुक्ती मुक्त्या सर्व तुझ्या पायाजवळ राहतात आणि तुझ्या पायाची सेवा करतात. देवा, असे तुझे चरण आहेत आणि तुझं भजन केलं की असा लाभ प्राप्त होतो. त्या लाभाचं वर्णन इंद्राशी दुर्लभ पाविजे ते पद, गीती गाता छंद वाहता टाळी. गीती गाता आणि छंद टाळी वाहता. तुला गीतात गायला असताना तुझे गुण, तुझं चरित्र, तुझं स्वरूप, तुझं नाम हे गीतात गायला असताना आणि त्या गात असताना छंदाने टाळी वाजवली असता काय घडतं? इंद्रादिकांना सुद्धा दुर्लभ असणारं जे पद, त्या पदाची प्राप्ती होते. मोक्ष पदाची प्राप्ती होते. तुका म्हणे जडजीव शक्तिहीन, त्याचे तू जीवन पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात, देवा, जड आणि शक्तिहीन जीव त्यांचं तू जीवन आहेस. काय झाले नेनो माझी या कपाळा, न देखीजे डोळा मूळ येता. बहुदिस पाहे वचनाची वास, धरिले उदास पांडुरंगा. तुकोबाराय पत्र लिहित असतानाच हा आपल्या मनातला भाव व्यक्त करत असताना थोडेसे असे उदास झाले, खिन्न झाले, नाराज झाले. आणि नाराज होऊन लिहितात, काय झालं काही कळत नाही. कशाला काय झालं? माझी या कपाळा, माझ्या कपाळाला काय झालं काय माहीत. म्हणजे काय झालं, कुठं काय लागलं का? काय टिंगूळ आलं का, काय का कोणी काय गंध लावला तो वाकडा लागला का? नेमकं काय झालं कपाळाला? काय झालं? कपाळ म्हणजे हे निडळ, मस्तक हा कपाळ शब्दाचा अर्थ आहे. पण व्यवहारामध्ये सुद्धा आणि संत वाङ्मयामध्ये सुद्धा कपाळ शब्द नुसतं या मस्तक या अर्थाने येत नाही, नशीब या अर्थाने येतो. जेथे जावे तेथे कपाळ सविशे, लाभतो विशेषे संत संगे. आपण जिथं जातो तिथं आपल्या काय असतं? कपाळ सोबतच असतं. मग ती सांगायची काय गरज आहे? असं कोण ऐकावं की कोणी कपाळ घरी ठेवून गेला कुठं? असं घडत नाही. कपाळ सोबतच असतं. मग सांगायची काय गरज आहे? तिथं कपाळ शब्दाचा अर्थ काय? नशीब. म्हणजेच त्याला प्रारब्ध म्हणतात. नशिबाला दुसरा शब्द काय? प्रारब्ध. आणि आपण कुठंही गेलो, कोणत्याही क्षेत्रात जा, कोणत्याही देशात जा, तुम्ही शेती करा, तुम्ही नोकरी करा, तुम्ही व्यापार करा,
तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा, हे सोबतच असतं. आणि आपल्याला फळ जे प्राप्त होत असतं, आपण काय करतो त्याचं नाही, आपल्या नशिबात काय आहे त्याचं. आपण केलेला व्यवसाय, आपण केलेला धंदा हा फक्त त्याला काय असतो, निमित्त असतो. आपल्याला फळ त्याचं मिळत नाही, त्याचं फळ नंतर भेटेल. आता जे आपल्याला फळ भेटतं ते प्रारब्धातलं भेटत असतं. व्यवसाय निमित्त फल देतसे संचित. संचित हे फल देतं. आपण जो व्यवसाय करतो, आपण जे कर्म करतो, आपण जो धंदा करतो, तो फक्त निमित्त असतो. मग तुकोबाबांना तेच वाटतंय, आपण भक्ती करतो, भक्ती केल्यानंतर देव भेटायला पाहिजे, देवाने येऊन आपल्याला भेटलं पाहिजे, आपल्याशी बोललं पाहिजे, आपल्याला आलिंगन दिलं पाहिजे, आपल्याला कुरवाळलं पाहिजे. आणि आपण भक्ती करून सुद्धा, हा व्यवसाय करून सुद्धा हे काय घडत नाही. काय झाले माझ्या कपाळाला काय माहीत, काही कळत नाही. मग त्या नशिबाला कपाळ का म्हणतात? त्याचं कारण आहे, कारण ते नशीब इथं कपाळावर लिहिलेलं असतं. सटवीची राती का ललाटीचे लिहिले, न मोडे काही केले. ललाटीचं कपाळावरचं जे लिहिलेलं आहे ते मोडत नाही. ती बाळ जन्मल्यानंतर 6व्या दिवशी काहीतरी, ती 5व्या दिवशी ती सटवी येऊन कपाळावर लिहिते जणू अक्षर. त्याच्या जीवनामध्ये काय काय होणार आहे, हा कधी मरणार आहे, याचा कधी ॲक्सिडेंट होणार आहे, याला कधी लॉटरी लागणार आहे, हे जे काही असेल हे सगळं सटवी कपाळावर लिहिते. म्हणून नशीब हे सगळं कपाळावर लिहिलेलं असतं, म्हणून त्या नशिबाला कपाळ म्हणतात. म्हणून तुकोबा तेच म्हणतात की माझ्या ह्या कपाळाला काय झालं आहे काय माहिती, मी भक्ती तर करतोय, पण भक्ती करून सुद्धा मला देव भेटत नाही, मला निरोपही पाठवित नाही, मला देवाकडं जावं तर वाटतंय, पण तिकडून काही निरोपच येत नाही. एखादी मुलगी जर सासरला गेली, सासरला गेलेल्या मुलीला माहेराची आस लागलेली असते, माहेराची वाट पाहत असते. गुरुदेव बाबा सांगत असतात की माहेरचं कुत्रं जरी आलं तर ते कुत्रं सुद्धा फार आपुलक असतं म्हणे. म्हणजे त्या कुत्र्यावर सुद्धा खूप प्रेम असतं, कुत्रं सुद्धा खूप आवडतं. तसं जीव हा संसारी आहे, अर्थात लेकीसारखा आहे. आणि या संसारी असणाऱ्या जीवाला आपलं मूळ असणारं जे माहेर पंढरपूर, पांडुरंग आपलं मूळ स्वरूप परमात्मरूप, तिकडं जाण्याची अपेक्षा असते. पण तिकडचा निरोप यावा लागतो, तसं जाता येत नाही. तसं जर गेलो तर ते विचारतात कशी काय आली, उत्तर देता येत नाही ना. त्याच्यामुळं निरोपाची वाट पाहिली जाते. पंचमी आली, दिवाळी आली की लेकींना कशाची वाट पाहत असतात. तशी तुकोबाबांची स्थिती झालेली आहे. हे काही निरोपही येत नाही, काय झाले माझ्या कपाळाला काय माहिती. तुकोबाबांची अशी अपेक्षा आहे की हे कपाळ माझं देवाने पुसून टाकावं, जसं त्या सुदामाचं पुसलं. जाळोनी संचित भेट देई. तो का म्हणे, जाळोनीच, त्याच्या अगोदरचं आठवणं मला, जाळोनी संचित भेट देई करी व उचित भेट दे. तो का म्हणे माझे जाळोनी संचित करी व उचित भेट दे. माझं संचित जाळून मला तुमची भेट होईल अशा प्रकारचं तुम्ही मला काय बनवा, उचित बनवा. अशा प्रकारची तुकोबा प्रार्थना करतात. अर्थात देवाची भेट व्हावी अशी तुकोबारायांची इच्छा आहे, पण ती होत नाही. म्हणून तुकोबा कपाळाला दोष देतात. न देखी जे डोळामुळे येतात. पंढरपुराहून माहेराहून मला मूळ येत आहे अशा प्रकारचं माझे डोळे पाहत नाहीत, म्हणून तुकोबा कपाळाला दोष देतात.
बहुदिस पाहे वचनाची वास, धरिले उदास पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात की मी खूप दिवसापासून तुमचे वचनाचे उत्तरं येतील, निरोपाचे उत्तरं येतील याची मी वाट पाहतोय, पण तुम्ही काय निरोप पाठवला नाही, तुम्ही बोलावत नाही, तुम्ही मला भेटायला येत नाही. देवा पांडुरंगा उदास धरिले, तुम्ही मात्र माझ्याविषयी काय झालेले आहात, उदास अशा प्रकारचे झालेले आहात. नाही निरोपाचे पावले उत्तर, ऐसे तो निष्ठूर न पाहिजे. निरोपाचे उत्तर पावले नाही. निरोप पाठवला मी तुम्हाला तरी त्या निरोपाचं उत्तरही परत येत नाही. अशा प्रकारचे तुम्ही निष्ठूर बनलेले आहात. तसं तर तुम्ही निष्ठूर दिसत नाही. तुम्ही फार दयाळू आहात, तुम्ही फार उदार आहात, कृपाळू आहात, असं तुमचं वेदांनी, शास्त्रांनी, संतांनी वर्णन केलेलं आहे. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर, कृपेचा सागर म्हणून तुमचं वर्णन केलेलं आहे. कृपाळू आहात, निष्ठुर नाहीत. आपण निष्ठुर तर दिसत नाहीत, पण माझ्याविषयी तुमचं प्रतिउत्तरही काही येत नाही. काय येत नाही? का माझा विसर पडला तुम्हाला? पडिला विसर किंवा काही धंदा याहुनी गोविंदा जरूर असा. तुकोबाराय म्हणतात गोविंदाला एकतर माझा विसर पडला, का मी जो निरोप पाठवतो, मी जे पत्र लिहितो त्याला ते उत्तर देत नाहीत. मग ते उत्तर देण्यापेक्षा दुसरा काही अजून आवश्यक असणारा दुसरा काय धंदा त्यांचा सुरू झाला आहे, दुसरं काय त्यांना काम लागलं आहे, त्या कामात ते व्यग्र असल्यामुळं, व्यस्त असल्यामुळं ते मला निरोप पाठवत नाहीत. काय तुकोबारायांच्या मनाची ही स्थिती आहे. वेगवेगळे विचार, वेगवेगळे संकल्प, वेगवेगळे मनोरथ तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये हे सुरू झालेले आहेत. तुका म्हणे आले वेचाचे साकडे, देणे घेणे पुढे तोही धाक. का असं झालंय काय माहीत? काय असं की मी पत्र लिहिलं, देवाने ते वाचलं असेल, पण त्याचा निरोप परत पाठवला नाही, किंवा मलाही तिकडं बोलावून घेतलं नाही. कारण देवाला मला जर बोलावलं तर काही खर्चाचं संकट आलं असेल. जसं एखादी लेक आली माहेरला, की माहेरला आल्यानंतर त्या माहेराहून ज्यावेळेला तिला तिची बोळवण करायची असते, तिला पुन्हा सासरला पाठवायचं असतं, तर तसं रिकामं पाठवता येत नाही. तिला कपडे घ्यावे लागतात, तिची मुलं असतील तर तिच्या मुलाला कपडे घ्यावे लागतात, तिला साडी चुडी सगळं करावं लागतं ना, बांगड्या चुडे वगैरे सगळं ओटी भरून पाठवावं लागतं. खर्च वाढतो, आणि त्या खर्चामुळं कदाचित तुकोबाबांना असं वाटत असेल की देवाला असं वाटत असेल की जर त्यांना आपण बोलावून घेतलं तर खर्चाचा ताण होईल. वेचाचे साकडे आले, बहुतेक या खर्चाचं संकट निर्माण झालं की काय. देणे घेणे पुढे तोही धाक. देण्या घेण्याचा पुढं तोही पुन्हा काय असतो, धाक राहतोच. बहुतेक त्याचमुळं भगवान काय करत नसतील, मला त्याचं उत्तरही देत नसतील, मला बोलावितही नसतील. एवढा संकोच तरी का व्यालासी, आम्ही कोणापाशी तोंड वासू, कोण मज पुसे शिनले भागले, जरी मोकलेले तुम्ही देवा. देवा जर तुम्हाला माझ्याविषयी जर एवढी भीतीच वाटती मला बोलावण्याची, मला भेटण्याची, तर देवा तुम्हाला जन्मच कशाला दिलास. ज्यांनी मुलाला जन्म दिलेला आहे, त्या जन्म देणाऱ्याने पुन्हा त्या मुलाला घाबरायला नाही पाहिजे ना. त्याला कपडे घेतलेच पाहिजे, त्याला शाळेत घातलंच पाहिजे, पुन्हा आणायला गेलंच पाहिजे. मुलगी असेल तिचं लग्न केलंच पाहिजे, तिला सगळं बाकीचे सगळे करावंच लागतं ना. आणि जर हे करायचंच नाही मग हे कुठाने केलंच कशाला. तसं तुकोबाबाई म्हणतात की जर तुला
जर आमची भीती वाटते, जर आमचा संकोच वाटतोय, संकोच शब्दाचा अर्थ भीती, तर तू आम्हाला जन्मच का दिलास? एवढा संकोच तरी का व्यालासी? आणि तू जर आम्हाला अशा प्रकारचा संकोच धरलास, आमच्यापासून दूर राहिलास, आमचा अंगीकार केला नाहीस, आमच्याकडे दुर्लक्ष केलंस, तर आम्ही कोणापुढं तोंड वासायचं? तोंड वासणे म्हणजे मागणे. आम्हाला जे काही आवश्यक आहे ते आम्ही कोणाला मागायचं? आम्ही कोणाकडं जायचं? कोण मज पुसे शिनले भागले. आम्ही थकलो भागलो तर आम्हाला कोण विचारेन तुझ्याशिवाय? कोण आहे आमचं या जगात? भक्त तोच असतो की ज्यांनी देवाच्या प्राप्तीसाठी सगळ्या जगाचा संबंध तोडलेला आहे. त्यांनी सर्व संबंध देवाशी जोडलेला आहे. त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. सर्व संबंध संसाराचे तोडून ज्यांनी देवाशी जोडलेला आहे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले वीन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. असा सर्व संबंध ज्यांनी देवाला जोडला, आता संसाराचा संबंध ठेवलाच नाही, तर तुझ्या वाचून आम्हाला आता शिनलं भागलं विचारणारं कोण आहे? कोण आमच्या जवळ येणार? कोण चौकशी करणार? कोण विचारणार? देवा, तुम्ही जरी मोकलिले तरी शिनले भागले मज कोण पुसे? शिनलं भागल्यावर मला कोण विचारणार आहे? कवणाची वास पाहो कोणीकडे? आम्ही कोणाची वाट पाहायची? आम्ही कोणाकडं जायचं? कोण मज ओढे जीवलग. असं ओढीनं प्रेमानं जवळ घेईल, डोक्याहून हात फिरवेल, आलिंगन देईल, असा जवळ प्रेमानं घेणारा जिवलग अशा प्रकारचा देवा तुझ्याशिवाय मला कोण आहे? कोण जाणे माझे जीवीचे साकडे, उगविल कोडे संकटाचे. देवा, तुझ्या वाचून माझ्या मनातले संकट हे कोण जाणेल? संकटाचे कोडे कोण उगवेल? संकटामध्ये झालेली माझी ही जी कोंडी, ही कोंडी कोण नष्ट करील? तुका म्हणे तुम्ही देखील निश्चिंती, काय माझे चित्ती पांडुरंगा. तुकोबाराय म्हणता, देवा हे पांडुरंगा, तुम्ही माझ्या चित्ती निश्चिंती देखील काय? तुम्हाला काय वाटतं? मी निश्चिंत झालो असं वाटतं तुम्हाला? नाही देवा, मी निश्चिंत झालेलो नाही. तुमच्या भेटीविषयीची, तुम्ही माझा अंगीकार कराल याविषयीची, कमीत कमी तुमचा निरोप तरी मला येईल याविषयीची तळमळ लागलेली आहे. तुम्हाला मी निश्चिंत झालो असं वाटतंय काय? असं तुकोबाराय पत्रात विचारतात, प्रश्न विचारतात तुकोबाराय. की तो अभंग हो देई डोळे भेटी न धरी संकोच, न घाली काही वेच तुझवरी, तुझ बुडवावे ऐसा कोण धर्म, अहर्निशी नाम घेता थोडे. तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात, देवा डोळे भेटी देई, माझ्या डोळ्याला तुम्ही भेट द्या, म्हणजे तुमचं रूप काय करा? दाखवा. संकोच न धरी, देवा अशी भीती बाळगू नका, तुम्ही दर्शन द्या. मी तुम्हाला दुसरं काही मागणार नाही, फक्त काय द्या? दर्शन अशा प्रकारचं द्या. न घाली वेच, न घाली काही वेच तुझवरी, तुझवरी काही वेच न घाली. तुझ्यावर मी माझ्या खर्चाचा काही बोजा घालीत नाही, काही ओझा अशा प्रकारचा भार तुझ्यावर मी घालीत नाही. तुझं बुडवावे ऐसा कोण धर्म, अहर्निशी नाम घेता थोडे. देवा तुला बुडवावं असा कोणता धर्म आहे का? आईबापांना खर्चात घालावं असा कुठला जगात धर्म आहे का? नाही. पण अहर्निशी नाम घेता थोडे, पण अखंड रात्रंदिवस मी तुझं काय करतो? नाम अशा प्रकारचं घेतो. हे काय थोडं आहे? हेही खूप आहे देवा. फार थोडे काही करूनी पातळ, त्याचमध्ये काळ कडे लावून. तुला काही मागत नाही, तुझ्यावर काही भार घालत नाही. आम्ही थोडंफार अशा प्रकारचं नामस्मरण करू,
त्या नामस्मरणाचे असे शिळ्या भाकरीचे तुकडे आणि त्याच्यामध्ये तू रूप दाखवल्यानंतर त्या रूपाचं स्मरण हेच पातळ कालवण. नामस्मरणाच्या भाकरीचे तुकडे आणि तुझ्या स्मरणाचं कालवण, त्याच्यामध्ये हे तुकडे कुस्करून आम्ही काय करू, आमचे दिवस कंठू, सगळे दिवस काढू. तुझ्यावर काही भार घालत नाही. त्याचमध्ये काळ कडे लावू. त्याच्यामध्येच आम्ही काय करू, सगळा आमच्या आयुष्याचा काळ कडेला अशा प्रकारचा लावू. आहे माझी तेची सारेन शिदोरी, भार तुझवरी निधी माझा. देवा, जी माझ्याकडं शिदोरी आहे तीच शिदोरी खाईन. शिदोरी म्हणजे प्रारब्धाची शिदोरी. जे काय माझ्या नशिबात आहे, जे काय माझ्या प्रारब्धात आहे तेच भोगीन. होईल तो भोग, भोगीन आपुला, न घाली विठ्ठला भार तूच. तुझ्यावर भार घालणार नाही. जी काही माझी शिदोरी असेल प्रारब्धामध्ये, जे काही प्रारब्धाने मला भोग प्राप्त होतील ती भोगीन. तुझवरी माझा भार निधी, तुझ्यावर माझा भार मी देणार नाही. तुका म्हणे आम्हा लेकरांची जाती, भेटावया खंती वाटत असे. पण देवा, पण फक्त खंत मनात एवढीच आहे का? कशामुळं खंत आहे? कारण आम्ही तुझे लेकर आहोत, आम्ही तुझे बाळ आहोत. आणि लेकराच्या मनामध्ये आईला बापाला भेटण्याची काय असते? अपेक्षा असते. थोडं मोठं झाल्यावर थोडं ते बदलतात, पण एकदम ज्या वेळेला लहान असतात, लहान लेकरू जे असतं, मुलं असतात, त्यांना आईशिवाय दुसरं काही लागत नाही. त्यांना फक्त आई लागते. आई नाही दिसली की ते रडायला लागतात. आईनं त्यांना स्नान घालून पाजून असं पाळण्यात झोपवलेलं असतं. ते झोपेतून उठलं की रडायला लागतं. आता ती त्याची आई जी असते ना, त्याची आई जरी असली ती काय फक्त त्याची आईच असते असं नाही. त्याचे अनेक नाते असतात ना. ती कुणाची पत्नी असते, कुणाची भाऊजाई असते, कुणाची सून असते, हे सगळं. आणि मग ह्या सगळ्या जबाबदाऱ्या ह्या तिला पार पाडायच्या असतात. तिला अनेक कामं असतात. ती कामामध्ये गुंतलेली असते. हे लेकरू झोपेतून उठलं की ते रडायला लागतं. त्याला बोलता येत नाही, ते रडतं नुसतं. मग जवळ असलेली त्याची आत्या घेते. आत्यानं घेतलं तरी ते गप्प बसत नाही. काय मोठा भाऊ असला ते भावानं घेतलं तरी ते गप्प बसत नाही. आजीनं घेतलं तरी ते गप्प बसत नाही. बापानं येऊन घेतलं तरी ते गप्प बसत नाही. त्याला कोण लागत असते? आई. खुळकुळा दिला थोड्या वेळा थांबतं ते, पण ते लगेच फेकून देतं. काय भावली दिल्यावर गप्प बसतात. पण मग ते लगेच टाकून देतं आणि पुन्हा काय करतं? रडायला लागतं. लेकराला कोण लागत असतं? आई लागते, बाप लागतो. आम्ही तुझे लेकर आहोत आणि आम्हाला तुझ्या भेटीची अपेक्षा आहे आणि तू भेटत नाहीस. त्याच्यामुळं आम्हाला काय वाटते? खंत अशा प्रकारची वाटते. तुका म्हणे आम्हा लेकराची जाती, आमची लेकराची जात आहे आणि त्यामुळं भेटावया खंत वाटत असे. तुला भेटण्यासाठी मनामध्ये काय वाटते? खंत वाटते. शिणभाग हवे तेथीच्या उत्तरे, देखील या रूप उरिनुरे. इंद्रियाची धाव होईल कुंठित, पावेल हे चित्त समाधान. देवा, तुम्ही नाही भेट दिली, पण नुसता निरोप जरी पाठवला, आम्हाला आमच्याकडं भेटायला ये असा जरी नाही निरोप पाठवला, तुम्ही सध्या येऊ नका नंतर या असं जरी पाठवलं तरी आम्ही काय होऊ? खुश होऊ. पण निरोप तरी आला पाहिजे ना. तेथीच्या निरोपे शिनभाग हरे. तिथल्या निरोपाने माझा सगळा शिनभाग काय होईल? हरून अशा प्रकारचा जाईल, नष्ट होऊन जाईल. देखील या रूप उरेनुरे. आणि तुझं रूप पाहिल्यानंतर तर काही चित्तात कसली आशा शिल्लकच राहणार नाही. उरी म्हणजे शिल्लक, शेष काही राहणारच नाही. रूप पाहिल्यानंतर, तुझं दर्शन झाल्यानंतर सगळ्या इंद्रियाची जी धाव आहे ती सुद्धा काय होईल? कुंठित होईल. त्याचा साक्षात्कार झाल्यानंतर इंद्रिय कशाला पुन्हा कुठं धावतील? तुमचे चरण देखलिया, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया.
पावेल हे चित्त समाधान. तुमचं दर्शन झाल्यानंतर, भेट झाल्यानंतर माझं चित्त समाधानाला प्राप्त होईल. आणि माहेर आहेसे लौकिकी कळावे, निढळ बरवे शोभानिधी. देवा, एक तर भेटा, नाहीतर मला बोलवा. का? हे लोकातही कळलं पाहिजे ना. काय? की मला माहेर आहे म्हणून. नाही तर लोकांना असं वाटेल की मला माहेरच नाही, मला आईबापच नाहीत. लोकांनाही कळलं पाहिजे. लोकाकरता तरी मला तुम्ही बोलवा. लौकिकी माहेर आहेसे कळावे. लौकिकामध्ये, लोकामध्ये मला माहेर आहे असं कळलं पाहिजे देवा. निढळ बरवे शोभानिधी. निढळ म्हणजे कपाळ. माझं जे कपाळ आहे आणि माझ्या कपाळात नशिबात तर तुझी भेट जर नसेल आणि मग तू जर नाही भेटला तर हे काही शोभा देणारं नाही मग माझं कपाळ. त्यामुळं माझं कपाळ कसं का असेना, पण लोकांमध्ये तरी माझं माहेर आहे हे कळावं यासाठी तरी तुम्ही काय करा, मला निरोप तरी पाठवा. असं नाही परी उरी बरी वाटे, आपले ते भेटे आपणासी. तुकोबाराय म्हणतात की मला बाकीची कशाची आस नाही, आशा नाही, अपेक्षा नाही, पण तरीसुद्धा परी उरी बरी वाटे. पण थोडीशी शिल्लक राहिलेली ही जी तुझ्या भेटीची अपेक्षा ती मात्र चांगली वाटते. कोणती अपेक्षा? आपले ते आपणाशी भेटे. जे आपलं आहे ते आपल्याला भेटण्याची जी अपेक्षा आहे ही कशी आहे? चांगली आहे, असं अशा प्रकारचं वाटतं. तुका म्हणे माझी अवीट आवडी, खंडना तातडी होऊन दे. तुकोबाराय म्हणता, देवा पांडुरंगा, माझ्या अंतःकरणामध्ये तुमच्याविषयीची जी आवड आहे ती आवड ही अवीट आहे, विटणारी नाही, ती नष्ट होणारी नाही. आणि अशी अवीट असणारी आवड कसल्याही परिस्थितीमध्ये तुझ्याविषयीची आवड ही ढळत नाही, कमी होत नाही. प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. प्रेम म्हणजेच आवड. प्रत्येक क्षणाला वाढणारी आवड आहे. खूप आवड आहे देवा, माझ्या जीवापेक्षा जास्त आवड आहे. बहु आवडसी जीवापासून या, तुझी आण वाही नगा देवराया. बहु आवडसी जीवापासून या. खूप जीवापासून देवा तू आवडतोस. म्हणून देवा, आता ही जी आवड आहे, तुम्ही जर काहीच त्याला प्रतिउत्तर दिलं नाही, असे नुसतेच उदास राहिले, गप्प बसले, तर माझ्या त्या आवडीमध्ये खंडना होईल. ती होऊ देऊ नका. तातडी खंडना होऊ नये. तात्काळ अशा प्रकारची या आवडीमध्ये काय होऊ देऊ नका. खंडना म्हणजे नाश, त्या आवडीचा भंग तुम्ही माझ्या होऊ देऊ नका. काहीतरी प्रतिउत्तर तरी द्या. येत नाही म्हणून तरी सांगा, काहीतरी सांगा. जरी तो वासना परिणये फळ, प्राप्तीचा तो काळ नाही आला. तळमळी चित्त घातले खापरी, फुटतसे परीलाही चिया. देवा, तुम्हाला पाहावं अशा प्रकारची ही मी मनामध्ये वासना धरलेली आहे. तुम्हाला भेटावं, तुझं पाहावे ही धरितो वासना, परी आचरणा ठाव नाही. तुम्हाला पाहावं, भेटावं ही वासना, ही इच्छा खूप दिवसापासून मनात मी धरलेली आहे. पण ती भेट व्हावी अशा प्रकारचं अनुष्ठान, असं आचरण माझ्याकडून घडत नाही. आणि त्यामुळं त्या वासनेला फळही प्राप्त होत नाही. परी फळ नये, त्याला फळ प्राप्त होत नाही म्हणजे भेट होत नाही. का नाही प्राप्त? कारण प्राप्तीचा तो काळ आला नाही. कुठलंही फळ हे फळप्राप्तीचा काळ आल्याशिवाय होत नाही. प्राप्त काळ घडी आल्यावे. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावे. तातडी साधनामध्ये चालते, फळाच्या बाबतीत तातडी चालत नाही. तातड म्हणजे घाई. साधना करताना घाई करावी. काय राम राम स्मराधी लाहो करा, उठा गाठ घाला मुळ बंदी.
तर लाहो म्हणजेच काय? घाई. घाई करा, पण कशाला घाई करा? स्मरणाला घाई करा. राम राम स्मरणाला घाई करा. पण भगवत प्राप्तीला घाई करून चालत नाही. फलप्राप्तीला घाई करून चालत नाही. माळ घातली की लगेच विमान येत नाही. येणार नाही असं नाही, येईल, पण त्याच्यासाठी तुकाराम महाराज व्हावं लागेल. आणि तुकाराम महाराज नुसती माळ घालून होत नाही. बहुनाम जन्मनाम, बहुजन्मे केला लाग. खूप जन्मामध्ये त्याला काय करावी लागेल? साधना करावी लागेल. साधनाला घाई करून चालते, फळाला नाही. तुकोबा तेच म्हणतात की फळ प्राप्त होत नाही कारण प्राप्तीचा काळ आलेला नाही. तो काळ यावा लागतो. तळमळी चित्त घातले खापरी, फुटतसे परी लाहीचिया. आणि त्या प्राप्ती होत नसल्यामुळं, फलाची प्राप्ती होत नसल्यामुळं चित्त नुसतं असं तळमळतंय. तळमळ लागलेली आहे चित्ताला. आणि जसं खापरामध्ये ते तांदूळ टाकल्यानंतर, धान्य टाकल्यानंतर त्या उष्णतेनं जशी त्याची लाही होते, असं तडतड तडतड तड करतं, ते फुटतं उष्णतेनं आणि त्याची काय बनते? लाही बनते. तसं तुकोबा म्हणतात माझं चित्त असं तळमळीनं असं लाहीसारखं झालेलं आहे. प्रकार ते काही नावडती जीवा, नाही पुढे ठावा काळ हाती. तुकोबा म्हणतात देवा, माझ्या जीवाला दुसरा प्रकारच काही आवडत नाही. तुझ्याशिवाय दुसरी कशाचीच आवड नाही. दुसरा प्रकार माझ्या चित्ताला, जीवाला आवडतच नाही. दुसरा प्रकार म्हणजे संसारातला कुठलाच विषय, कुठलीच वस्तू, कोणतीच गोष्ट माझ्या चित्ताला आवडत नाही. नाही पुढे ठावा काळ हाती. आवडतो तू आणि तू भेटत नाही. आणि पुढं कधी भेटेल म्हणावं तर पुढं आता आयुष्य किती आहे पुढे ठावा नाही. ते पुढे ठाऊकही नाही. बरं, आयुष्य आपल्या हातातही नाही, काळ आपल्या हातात नाही. काळ कधी येईल आणि कधी घेऊन जाईल तेही काही आपल्या हातात नाही. पराधीन आहे आपलं सगळं. जातो तळा येतो मागुता लवकरी, वळशाचे फेरी सापडलो. तुकोबा म्हणतात की मी तळाला जातो आणि पुन्हा वरी लवकरी मागवता येतो. तळाला जातो म्हणजे खाली जातो आणि पुन्हा अशा प्रकारचा परत येतो. म्हणजे काय? इथं तळाला शब्दाचा अर्थ एकदम अशा प्रकारचा खिन्न होऊन बसतो. खिन्न होऊन बसणं म्हणजे तळाला जाणं. नाराज होऊन बसणं. एवढा आट्टापिटा करून, अट्टहास करूनही देव भेटत नाही, काही निरोपही पाठवित नाही. म्हणून मन असं उदास होतं, नाराज होतं. आणि इतकं नाराज होतं की त्या नाराजीच्या तळाला जातं. पण पुन्हा भेटीची आवड अजून निर्माण होते, पुन्हा ते वर येतं. असं तळाला जाणं वर येणं, तळाला जाणं वर येणं, तळाला जाणं वर येणं, सारखा खंड काय आहे? चालूच आहे. वळशाचे फेरी सापडलो. वळसा म्हणजे भोवरा. पाण्यामध्ये, नदीमध्ये वगैरे असे पाणी वाहत असताना ते भोवरे तयार होतात. त्या भोवऱ्यात एकदा सापडला, मग ते माणूस सापडो, का एखादं जनावर सापडो, कुठलीही एखादी वस्तू सापडो, ती एकदा भोवऱ्यात गेली की पुन्हा यदगात्वानं निवर्तनते. ती पुन्हा परत येत नाही. ती खाली जाते, पुन्हा वर येते, खाली जाते, पुन्हा वर येते, पण त्या भोवऱ्यातून बाजूला निघत नाही. तसं ते खाली जाणं आणि वर येणं, खाली जाणं आणि वर येणं, नाराज होणं, पुन्हा अशा प्रकारचं प्रसन्न होऊन पुन्हा साधनेला लागणं, हे सारखं माझं काय झालं आहे? अशा प्रकारचं या भोवऱ्याच्या फेऱ्यात सापडलेलो आहे. तो का म्हणे बहु कवितो विचार, उतरे डोंगर एक चढे. तुकोबा म्हणता देवा, आणि तुमच्याविषयीचा मी खूप विचार करतो, बहुत विचार करीतो. आणि या विचाराचे डोंगर चढतो आणि उतरतो. एखादा विचार सुरू झाला, आपण देवाला पत्र पाठवलं आहे, अशा अनेक पत्र पाठवलेत, पण देवाचा निरोपही येत नाही.
का येत नसेल बरं? आणि मग मनामध्ये काहीतरी विचार येतो, इतका विचार वाढत जातो, इतका विचार वाढत जातो आणि मग तो कमी होतो. म्हणजे वाढत जाणं म्हणजे डोंगर चढणं, कमी होणं म्हणजे डोंगर उतरणं. मग या डोंगरावरून उतरलो या विचाराच्या, ठीक आहे, दुसरा अजून काहीतरी विचार पुढे येतो, विकल्प काहीतरी मनामध्ये येतो, का भेटत नसतील देव. असे वेगवेगळे विचार मनामध्ये येतात. उतरे डोंगर एक चढे, एक डोंगर उतरला की एक चढतो. काही माझे पंढवी न देखते, का माझे पंढवी न देखती डोळे, काहे न कळे पाप यांचे, पाय पंथ काहे न चलती वाट, कोण हे अदृष्ट कर्मबळी. तुकोबाराय म्हणतात, पण एवढा विचार करूनही माझे डोळे हे पंढरी का बघत नसतील, का न देखती. काय पाप असेल, काय यांचं पाप या डोळ्यांचं की त्यांना देवाचं दर्शन होत नाही, पंढरीचं दर्शन होत नाही, काय कळत नाही. काय हे न कळे पाप यांचे, पाय पंथ काय हे न चलती वाट, कोणही अदृष्ट कर्मबळी. माझे पाय पंढरपूरची वाट का चालत नाहीत, काय कर्म आडवं येत आहे, काय बलवान अशा प्रकारचं माझं अदृष्ट आहे की ते अदृष्ट मला देवाच्या आणि पंढरीच्या भेटीसाठी प्रतिबंध निर्माण करतोय, काय कळत नाही. काहे पायावरी न पडे मस्तक, माझं मस्तक देवाच्या पायावर का पडत नाही. क्षेम का हस्तक न पवती, हस्तक म्हणजे माझे हात देवाला क्षेम देण्याकरता का प्राप्त होत नाहीत, देवाला आलिंगन का देत नाहीत, काय यांना प्रतिबंध आहे नेमका, काय कळत नाही. का इंद्रियांची न पुरे वासना, हे वेगवेगळे विचार मनामध्ये येतात. माझ्या इंद्रियांची वासना पूर्ण का होत नाही. इंद्रियांना काय वासना आहे, माझ्या डोळ्यांना देवाचं रूप पाहण्याची वासना आहे, कानाला देवाचे गुण ऐकण्याची वासना आहे, वाणीला देवाचं गुण वर्णन करण्याची वासना आहे, हाताला देवाला आलिंगन देण्याची वासना आहे, पायाला देवाच्या भेटीसाठी जाण्याची वासना आहे. पण ही वासना असून सुद्धा ही माझ्या इंद्रियांची वासना पूर्ण का होत नाही. पवित्र होईना जिव्हा कीर्ती, माझी जीभ देवाची कीर्ती गाऊन पवित्र का होत नाही. तुका म्हणे काही जाऊनी मोटळे, पडेन हे लोळे महाद्वारी. तुकोबाराय म्हणतात की माझं शरीराचं मोटळं म्हणजे शरीराचं गाठोडं हे पंढरपूरमध्ये जाऊन कधी पडेन, आणि हा देह महाद्वारी कै लोळे, हा महाद्वारामध्ये जाऊन कधी लोटांगण घालील, काही कळत नाही. काय पोरे झाली फार किंवा न साहे कर्क, म्हणून केली सांडी, घास घेऊ न लाहे तोंडी. तुकोबाराय देवानी भेटावं, देवानी आपला अंगीकार करावा, निरोप तरी पाठवावा म्हणून पुन्हा पुन्हा प्रार्थना केली, पुन्हा पुन्हा पत्र पाठवले, पण देवाकडून काही उत्तर येत नाही. असं वाटतं तुकोबारायांना देवानी आपला अंगीकार केला नाही, देवाने आपला त्याग केला. पण मग देवाने आपला त्याग का केला असेल, याच्यामुळं केला असेल का. असे वेगवेगळे विकल्प तुकोबारायांच्या मनात निर्माण होऊ लागलेले आहेत. पोरे फार झाली काय, म्हणजे आता अलीकडं नाही, पूर्वीच्या काळात जर गेलो तर लोकांना डझनावर मुलं व्हायचे. अलीकडं आता दोघात एक किंवा दोघात दोन असतात फार झालं तर, पण पूर्वी फार मुलं असायचे. आणि त्यामुळं मग सगळ्या समजा 7-8-10 जर मुली असतील तरी वर्ष 2-2 4-4 वर्ष एखाद्या मुलीला भेटायला जाणं होत नव्हतं. कधी इकडं जायचं कधी तिकडं जायचं म्हणल्यानंतर सगळीकडे जाणं होत नाही ना. तसं तुकोबाराय मनामध्ये विचार करू लागलेत की देव माझ्याकडं भेटत नाहीत, मी देवाचं लेकरूच आहे, मग माझ्यासारखे देवाचे असे अनेक लेकर आहेत काय, आणि माझा अजून नंबर आला नाही काय. की पोरे फार झाली काय, किंवा करकरनस आहे, किंवा फार जरी नसली पण ही आम्ही सगळी पोरं म्हणजे भक्त. देवाची लेकरं म्हणजे कोण, भक्त, भजन करणारे, भक्ती करणारे.
मग आम्ही देवाच्या जवळ गेल्यानंतर सारखं भजन करतो, त्याच्याशी बोलतो, सारखं किरकिर करतो, मग त्याला ती करकर सहन होत नाही काय? करकर नस आहे देवाला, ती करकर सहन होत नाही काय? म्हणून देव आपल्याला बोलावत नाही काय? असे वेगवेगळे मनोरथ तुकोबारायांचे निर्माण होऊ लागलेले आहेत. आणि म्हणून देवानी सांडी केली काय? म्हणून सांडी केली. घास घेऊन लाहे तोंडी. किंवा लहान मुलं असतात, तो बाप जेवायला बसला की ते जवळ येतं, तांब्यात विवड, वाटीत विवड. ते घास पण त्या बापाला घेऊ देत नाही, असं वडावडी करतात. मग ते राग येतो लेकराचा. तसं आम्ही करतो म्हणून देव आम्हाला बोलावित नाही काय? म्हणून देवाने आमचा त्याग केला काय? किंवा करू कलागती तुझं भांडणे भोवती. किंवा आमची लेकरांची पोरांची जवळ आल्यानंतर सगळ्या कलागती सुरू होतात. हे लहान लेकरं असतात ना, काही करतात. एकदम लहान तर काही करतात, काही वडतात, कसे त्यांना, कारण ते अज्ञानीच असतात. पण फार मोठी झाली, कळायला लागले, ते सुद्धा काही कलागती करतात. आता दिवाळीचा सण झाला ना, तर ते कुत्र्याच्याच मांजरालाच फटाका लावतात आणि ती वाजवतात. अशा काही लेकरांच्या वेगवेगळ्या कलागती असतात. आणि मग अशा कलागती आमच्या असतात म्हणून आम्ही तुला नको झालो काय? नकोसे झालो काय? किंवा तुझं भोवती भांडणे, किंवा तुझ्या भोवताली आमचे सर्व भांडणं सुरू असतात म्हणून तुला आम्ही नकोसं वाटतो काय? तुका म्हणे टाचे घरी झाले शेवरोचे. किंवा आम्ही सगळे जर तुझ्याकडं आलो तर तुझ्या घरी काय खायला प्यायला राहिलं नाही काय? अन्नाची कमतरता निर्माण झाली काय? घरी वरोचे टाचे झालेसे काय? घरी तुझ्या वरोचे म्हणजे अन्न, अन्नाची टाचे म्हणजे कमतरता, उणीव, कमतरता निर्माण झाली काय? त्यामुळं तू आम्हाला बोलवत नाहीस काय? तुला आम्ही नकोसं झालो काय? कशामुळं आम्हाला तू निरोप पाठवत नाहीस? का आम्हाला मूळ धाडत नाहीस? काही चिंतेविन नाही उपजत शीन, तरी हा पडिला विसर माझा तुम्हा झाला भार. तुकोबा म्हणता, देवा तुला कशाची तरी आमची चिंता आहे, आमचा भार तुला पडेल याची चिंता लागलेली आहे. त्याच्याशिवाय अशा प्रकारचा शीन उपजत नाही, निर्माण होत नाही. आणि त्यामुळंच हा विसर पडिला, त्याच्यामुळंच आमचा तुला विसर पडलेला आहे. माझा तुम्हा भार झाला. देवा माझा भार, माझं ओझं तुम्हाला झालेलं आहे. आली काही तुटी गेली सुटून या गाठी. देवा तुझ्याकडं काही अशी तुटी निर्माण झाली काय? उणीव, कमतरता निर्माण झाली काय? का गाठी सुटून या गेली? गाठी म्हणजे तुझ्या पदवी, जे काही भांडवल होतं, जे काही संपदा होती, ती सगळीच संपून गेली काय? काही राहिलं नाही काय जवळ? तुका म्हणे घरी बहु बैसले विणकरी. का तुझ्या घरी येऊन खूप अशा प्रकारचे कर्जदार येऊन बसलेले आहेत, त्याचं देणं आहे, आणि त्यामुळं तू आम्हाला अशा प्रकारचा विसरलास, बोलावत नाहीस. निरोपाशी वेचे काय बोलता फुकाचे, परिह न घेवेची यश भिवू नको सुखी आस. पण तुकोबारायांची ही अपेक्षा आहे, नाही देव भेटला तरी कमीत कमी त्याने निरोप तरी पाठवावा. पण देव निरोपही पाठवित नाही. म्हणून तुकोबा देवाला म्हणतात की तुला निरोप पाठवायला काय खर्च आहे काय? निरोपाशी काय वेचे? निरोप पाठवायला वेचे म्हणजे खर्च. काय खर्च आहे? निरोप म्हणजे काय? वारकरी परत येतील, ते वारकऱ्याजवळ निरोप सांगायचा की देवाने असं असं सांगितलंय, ते माझ्याजवळ सांगतील. त्याला काय खर्च आहे? का पत्र न कोणाला लिहतो? मॅसेज पाठवायचा व्हॉट्सअपला म्हटलं तरी ते काहीतरी बॅलन्स लागेल. पण तसं व्हॉट्सअपलाही काही असं मेसेज पाठवू नको ना, वारकऱ्याजवळ निरोप दे. त्याला काय खर्च आहे? फुकट आहे ते. फुकाचे बोलता काय वेचे? फुकटचं बोलायला नुसतं काय तुला काय खर्च काय आहे? परिह न घेवेची यश. पण असं फुकटचं असताना सुद्धा तुला हे निरोप पाठवून तुझ्याकडून यश घेणं होत नाही, तुझ्याकडून ते यश घेतलं जात नाही. पण जाऊ दे, तुला आमची भीती वाटते, आम्ही आल्यानंतर कसं ह्यांना काय द्यावं लागेल वगैरे. भिवू नकोस, आम्ही काय तुझ्यावर भार घालीत नाही. तुला नाही निरोप पाठवायचा ना, नको पाठवू. कधी कधी असे पण बोलतात तुकोबा, तू जिथंयस ना तिथं सुखानं राहा, सुखी आस.
आमच्या भाग्यानं राहा, सुखे नांद. सुख समाधाने कोण पाहे देणे घेणे. पण सुखासमाधानाने जो मनुष्य राहतो, त्या सुखासमाधानाने राहणाऱ्या मनुष्याला कुणाच्या घेण्या देण्याकडे लक्ष नाही राहत. जो सुखात असतो त्याला दुसऱ्याचं दुःख कळत नाही, कुणाला काय द्यावं, कुणाकडून काय घ्यावं हे कळत नाही, विसरून जातो. कळत नाही म्हणजे तू विसरून जातो. न लगे निरोपासी मोल तुका म्हणे वेचे बोल. पण देवा, निरोप द्यायला काही खर्च नाही, काही किंमत नाही, म्हणून तुम्ही फुकटचे अशा प्रकारचे बोल तरी काय करा, खर्ची करा, वेचा. अशा प्रकारची प्रार्थना तुकोबा देवाला पत्रातून करतात. जोडीच्या हव्यासे लागे धनाची चिपिसे, मग आणिक दुसरे लोभ्या नावडती पोरे. एका लोभ्याचा दृष्टांत देतात. लोभी मनुष्य असतो, पैशाचा त्याला लोभ असतो, त्याला पैसे मिळवायचे असतात, पैसे जोडायचे असतात, आणि त्या पैशाचा हव्यास लागलेला असतो. आणि त्या हव्यासाने धनाचे चिपिसे लागे, धनाचंच त्याला वेड लागतं. मग अनेक दुसरे लोभ्यांना आवडती पोरे. दुसरे अनेक नावडती, पोरे नावडती. त्या पैशाशिवाय, धनाशिवाय लोभी मनुष्याला दुसरं काहीच आवडत नाही. सर्व भावे लोभ्या, आवडे हे धन. त्याला धनच आवडतं, धनाशिवाय दुसरं काही आवडत नाही. देवा, तसं आम्हाला फक्त तूच आवडतोस. आम्हा नारायण तैशापरी. लोभ्याला धन आवडतं, पोरं सुद्धा आवडत नाहीत. काय असं म्हणतात, किंवा पैशापेक्षा मुलं जास्त आवडतात म्हणून मुलाला दवाखान्यात पैसे खर्च करतात. पण काही माणसं असे सुद्धा आहेत की मुलापेक्षा त्यांना काय आवडतात, पैसेच आवडतात, म्हणून मरतात. पण मरताना सुद्धा पोराला सांगत नाहीत कुठं काय ठेवलंय. तसेच मरतात आणि पुन्हा ते काय होतात, विंचू, सर्प, नाहीतर पिशाचे होऊन तिथंच जाऊन बसतात. मुलाला सुद्धा सांगत नाही. म्हणजे मुलं जास्त आवडतात का धन जास्त आवडतं त्यांना? धनच आवडतं ना. पाहे रुक्याकडे मग अवघे ओस पडे. सगळे झोपतात आणि सगळे झोपल्यानंतर मग जातो तो. एक एक पै असा मोजून ठेवतो दररोज. पुन्हा पुन्हा पाहतो, पुन्हा पुन्हा ठेवतो मोजून, कोणी घेतलंय का, कोणी आलंय का. काय थोडं तिथं जर खून मोडली तर लगेच पुन्हा त्याला शंका येते. पाहे रुपयाकडे. आणि मग त्या रुपयाच्या पुढं बाकीचं सगळं जग त्याला काय असतं, ओस अशा प्रकारचं पडलेलं असतं. तो का म्हणे देवा तुला बहुतांचा हेवा. तुकोबा म्हणता, देवा तसं झालंय तुला. जसा लोभ्याला पैसा आवडतो तसं तुला सगळं बाकीचं बहुत म्हणजे सगळं जग आवडायला लागलंय. आणि आम्ही तुझी जी लेकरं आहोत, ही लेकरंच आम्ही तुला आवडत नाही, पोरच तुला आवडत नाही. मविले मविती नेणो राशी पडल्या किती, परी तू धालाची न धासी, आले उभा उभी गेसी. मविले मविती. तुकोबाबाई म्हणतात की तुझ्याकडं एवढं धन आहे, एवढा साठ आहे तुझ्याकडं, कितीही मोजला तरी मोजायला अजून शिल्लकच राहतो. मविले मविती, मोजला तरी सुद्धा अजून मोजलाच जातो. का? अजून शिल्लकच राहतो ना तो. किती राशी पडल्या नेनो, तुझ्याकडं अशा धनाच्या किती राशी पडलेल्या आहेत हे कुणालाच कळत नाही, कुणीच त्याला जाणत नाही. आणि तसा तू सगळ्या दृष्टीनं तू पूर्ण आहेस. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. तू परिपूर्ण आहे आणि परिपूर्ण असल्यामुळं तृप्त आहे. पण तृप्त असून सुद्धा तू तृप्त नाहीस. तू धालाची न धासी. तू तृप्त असून सुद्धा तू काय नाहीस, तृप्त नाहीस. तुला हव्यासच आहे. कुणी काय कोणी तुझ्याकडं आला की त्याच्याकडे जो लक्षच असतं ह्याने काय आणलंय. म्हणजे
देवाच्या जवळ जे असतात त्यांचं तर असतंच, पण देवाचं सुद्धा लक्ष असतं. म्हणजे तो देव तर परिपूर्ण आहे ना, त्याला काय कुणाकडं अपेक्षा करायची गरजच नाही ना. पण तरी सुद्धा त्याला अपेक्षा आपल्याला कोण काय देतो, आणि थोडं जरी दिलं तरी तो घ्यायला तयारच असतो. त्याला भरपूरच दिलं पाहिजे असं पण काही नाही, थोडं जरी दिलं तरी तो घ्यायला तयारच आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यौमे भक्त्या प्रयच्छति. नुसतं पान जरी दिलं, फुल जरी दिलं, फळ जरी दिलं, काही ना पाणी जरी दिलं तर घ्यायलाच तयार आहे तो. त्याच्यामुळं तो तृप्त जरी असला तरी घेत असल्यामुळं कसा आहे तो अतृप्तच आहे. धालाची न धासी आले उभा उभी घेशीन. कोणी आलं काय घेऊन की उभा उभी तात्काळ लगेच घेतो हातात, स्वीकारतो. अवघ्या अवघा काळ वाटा वाहती सकळ. आणि सर्व काळामध्ये सगळे लोक तुझ्याकडे येणाऱ्या वाटेने सारखं अशा प्रकारचं काही ना काही तुझ्याकडं घेऊन येतात. सकळ अवघ्या वाटा अवघा काळ वाहती. तुझ्याकडे येणाऱ्या सगळ्या वाटा सगळ्या काळामध्ये वाहतच असतात. कधीच बंद नाही पंढरपूरची वाट. कधी जा तुम्ही, 2 तासाच्या दर्शन होतच नाही. कधी जा, सारखं काय तिकडं वाटासारखं चालूच आहे ना तिकडं जाण्याच्या. कोणी ना कोणी सारखं जातच असतं. तुका म्हणे नाही आगाणूक तुझं काही. तुकोबा काय म्हणता, देवा तुला काही आगाणूक नाही, तुला थोडीसुद्धा काय नाही विश्रांती नाही. आगाणूक शब्दाचा अर्थ काय? विश्रांती. थोडीसुद्धा तुला अशा प्रकारची विश्रांती नाही. सारखं कोणी ना कोणी आलेलंच असतं. देवालाच काय, एखादा महात्मा असला, संत असला, त्यांच्याकडे लोक कोणी ना कोणी सारखं येतच असतात. बाबांकडे नेहमी लोक येतात, बाबांची विश्रांतीच होत नाही. कोणी आल्यानंतर त्यांना भेटावंच लागतं, 2 शब्द तरी बोलावंच लागतं. कसे आहेत काहीतरी नुसतं विचारावं लागतं ना, कसे आहे, बरे आहे का, तब्येत तरी कशी आहे. ते एवढ्या दुरून आलेले असतात आपल्याकडं, मग ते बोलावंच लागतं ना. तसं देवाकडं नेहमी वाट कधीच बंद नाही देवाची. त्याच्यामुळं तुकोबा म्हणतात की तुला विश्रांतीच नाही. न बैससी खाली सम उभाच पाऊली, ऐसे झाले बहुत दिस झाले योगी 28. बाकीचे कमीत कमी रात्री तरी झोपतात, थकल्यानंतर पाय दुखल्यानंतर खाली तरी बसतात, पुन्हा खाली सुद्धा बसत नाही. खाली न बैससी समपावली उभाची. समपावलाने हा काय असतो? उभाच अशा प्रकारचा असतो. ऐसे झाले बहुत दिस. आणि हा किती दिवसापासून आहे? तुकोबा म्हणतात खूप दिवस झाले योगी 28. योगी 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिशे दिवे शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धवी. 28 युगापासून असाच उभा आहे, खाली सुद्धा बसलं नाही. म्हणजे काय आहे का विश्रांती? काहीच विश्रांती नाही. नाही भागशीन आगाणूक एक क्षण. भागशीन नाही. शीन भाग अशा प्रकारचा नाही. म्हणजे दुःख श्रम कधीच कमी नाहीत ना देवाचे. एक क्षण आगाणूक नाही, एक क्षणभर सुद्धा देवाला काय नाही विश्रांती अशा प्रकारची नाही. शांत कधी असा बसला असं नाही. तुका म्हणे किती मापे केली देती घेते. आणि अखंड हा काय असतो? उभाच असतो. कशाला? कोणी आलं ते घ्यायला आणि काहीतरी द्यायला. माप घेऊनच तयार असतो. त्याच्याकडं माप पण भारी असतं, धारवाडी काटाचा असतो त्याच्याकडं. ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. असं कधीच होत नाही की त्यानं असं दिलं आणि ह्याच्याकडून देताना काहीतरी काय झाला, घोटाळा झाला, असं होत नाही. माप त्याचं धारवाडी काट्यासारखं आहे. जर सत्यनारायणाला खिडक्या सुपाऱ्या तर मग आंधळे पांगळे असे कसे मग ये यथामाम प्रपद्यन्ते. तो माप घेऊनच तयार असतो. तो काय म्हणे किती मापे केली. तुकोबा म्हणतात यांनी किती मापं तयार केलेत, कशाची, देण्याची आणि घेण्याची. काय कोणालाच अजून पत्ता लागला नाही, काही कळत नाही. जोडी कोणासाठी?
एवढी करीतोशी आटी, जरी हे आम्हा नाही सुख, रडो पोरे पोटी भूक. तुकोबाराय म्हणतात की देव हे सगळं हा धंदा चालू आहे ना त्याचा, घेण्या देण्याचा हा सगळा त्याचा धंदा चालू आहे. मग धंदा जो मनुष्य करतो तो कशासाठी? काहीतरी प्राप्ती व्हावी याच्यासाठीच ना. तसं या धंद्यातून याला सुद्धा काहीतरी प्राप्त करायचं असेलच ना, काहीतरी मिळवायचं असेलच ना. मग ही जी जोडी तो मिळवतोय, ही जी प्राप्त करतोय, पण कोणासाठी करतोय काय माहिती. आम्ही तर त्याचे लेकरं आहे. मग आता कोणताही मनुष्य जे मिळवित असतो, प्राप्त करत असतो, जमीन घेत असेल, नोकरी करत असेल, दुकानदारी करत असेल, काही करत असेल, कोणासाठी करत असतो? लेकरासाठी, मुलासाठी, पुत्रासाठी. आणि त्याचे लेकरं आम्ही आहे, आणि तो तर आमच्याविषयीच उदास आहे. आणि मग हा नेमका मिळवतोय कुणासाठी? तुकोबाराय तेच विचारतात देवाला पत्रातून की जोडी कोणासाठी? ही जोडी तू कोणासाठी करतोस? हे कोणासाठी अशा प्रकारचा आटापिटा करतोस? एवढी आटीक करतोस, ही एवढी आटी म्हणजे एवढा आटापिटा, एवढा अट्टहास, एवढं कष्ट तू कोणासाठी करतोस? जरी हे आम्हा नाही सुख, रडो पोरे पोटी भूक. आम्ही तुझी पोरं आहोत. आणि जर ह्या तुझ्या सगळ्या आट्यापिट्यातून, तुझ्या सगळ्या ह्या करण्यातून, सगळं हे मिळवण्यातून जर आम्हालाच सुख नाही, आम्ही तुझी पोरं अखंड रडत राहतो. रडो पोरे पोटी भूक. आमच्या पोटात भूक लागलेली आहे, आग पडलेली आहे, आम्ही रडत राहतोय अखंड, आणि तुझं आमच्याकडे दुर्लक्ष आहे. आणि मग हे मिळवतोच कोणासाठी? तुला हे मिळवून कुणाला द्यायचंय? करुणी जतन कोणा देशील हे धन? तू जे काही मिळवतोस, हे जे धन काय प्राप्त करतोस, हे जमा करून गोळा करून तुला कुणाला द्यायचंय? पण देवा लक्षात ठेव, तू मिळवतोस आणि आम्हाला तळमळायला लावतोस, आमचा तळतळाट लागल तुला. आमचे तळमळे तुझे होईल वाटोळे. आमच्या तळमळीनं, आमच्या तळतळाटानं तुझं चांगलं नाही होणार, तुझं वाईट होईल. आणि आम्ही तुला शाप देऊ, आमचा शाप तू घेशील. आमचा आत्मा, अंतरात्मा तुला शाप देईल. घेशील हा शाप, माझा होऊन या बाप. जरी तू माझा बाप असशील, जरी माझा बाप झालेला असला, माझाच काय सगळ्या जगाचा बाप जरी असला, पण आम्ही एवढं तळमळतोय आणि तू आम्हाला काहीच देत नसशील, तर आम्ही तुला काही तुझं वाटोळं होईल असं काय करू? शाप अशा प्रकारचा देऊ. तुका म्हणे उरी, आता न ठेवी यावरी. तुकाराम महाराज म्हणतात की देवा, आता होऊन जाऊ देतो. आहे का नाही? जे होईल ते होईल. आता मी शिल्लक काही ठेवीतच नाही. बोलायचं उरी म्हणजे शिल्लक. उरी म्हणजे शिल्लक ठेवीत नाही. शिल्लक ठेवीत म्हणजे काय ठेवीत नाही? बोलण्याचं काय शिल्लक ठेवीत नाही. जे काय माझ्या मनात आहे सगळं काय करतो, आता बोलूनच टाकतो. करुणी चहाडी अवघी बुडवी न जोडी, जरी तू होऊन उदास माझी बुडवीशी आस. आता प्रश्न हा पुढे उभा राहतो की तुकोबा देवाला धमकी देतात की तुला शाप देईन, आणि होऊन जातो, आता बोलूनच टाकतो. जे काय काय व्हायचं ते होईल. काय करतील बरं तुकाराम महाराज देवाला? काय बोलतील असं? काय करतील तुकाराम महाराज देवाचं वाकडं? तुकोबा म्हणतात काय करीन? चहाडी करीन, चहाडी. आणि चहाडीची तर आमची परंपराच आहे, आमची गादीच तिथली आहे. आमची सुरुवातच कुठून आहे? तिथूनच आहे ना. कारण आमचे मूळ गुरुच कोण आहेत? नारद. भक्तीचे आचार्य सगळ्यांचे. जेवढे भक्त होऊन गेले पुराणात सुद्धा, जेवढे मोठे मोठे भक्त होऊन गेले, सगळ्याचे गुरु कोण आहेत? नारद महर्षी. मग ते प्रल्हाद असेल, ध्रुवबाळ असेल, तो वाल्मिकी असेल, कुणी व्यास असतील, कुणी असतील, सगळ्यांचे गुरु कोण आहेत? नारद महर्षी. आणि नारदांचीच गादी आहे आमची भजनाची, कीर्तनाची. त्याच गादीवर आम्ही उभं राहतो ना. आणि मग त्यांचं काम करायला आम्हाला काय सहज आहे, ते आमच्या रक्तातच आले ते.
परंपरेतच आले ते काय कुचाळी करुनी रे भांडवी, कुचाळी करीन चहाडी लावीन, ह्याचं त्याला चहाडी करुनी अवघी बुडवीन जोडी. तू जेवढं काही जोडलंस, जे काही प्राप्त केलंस, ते सगळा त्याचा नाश करून टाकीन. जरी तू होऊन उदास माझी बुडविशी आस. जर देवा तू माझ्याविषयी उदास झालास आणि उदास होऊन माझी आस बुडविशी, माझी आशा, माझी अपेक्षा जर तू भंग केलीस, तर मग चहाडी करून तुझं सगळं वाटोळं करीन. आता काय चहाडी करते तू करा महाराज. येथे न करी काम मुखे ने घे तुझे नाम. चहाडी करीन म्हणजे चहाडी अशी करीन. आतापर्यंत तुझं वर्णन करत होतो, देव खूप चांगला आहे, देव खूप उदार आहे, आमकाय तमकाय. कशाचा उदार? निष्ठुर आहे. हवी तू निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण. लोकांना सांगेन पतित पावन. कशाचं पतित पावन? कुणाला कोणत्या पतिताल्याने पावन केलंय? हा पतित पावन नाही, हा काही उदार नाही, हा फार कृपण आहे, आमकय तमकय. त्याच्याकडे कुणी जाऊ नका आणि तिकडे जाऊन काय तुमचा फायदा होणार नाही. काय भक्ती बिक्ती करू नका, कीर्तन करू नका, नामस्मरण करू नका, त्याची पूजा करू नका, त्याचं नाव घेऊ नका. काय तो कुणाला देत नाही असं सांगीन, असा प्रचार करीन. आणि याच्या पुढं जाऊन देवच नाही सांगीन. येथे न करी काम. आणि मी तर पुन्हा काहीच काम करणार नाही. काम करणार नाही म्हणजे भक्ती करणार नाही, पूजा करणार नाही, कीर्तन करणार नाही, तुझं नाव घेणार नाही. नेघे तुझे नाम. तुका म्हणे कुळ तुझे बुडवीन समूळ. देवा तुझं कुळ सगळं नष्ट करीन आणि मुळासह सगळं नष्ट करीन. कुळ म्हणजे काय? देवाचं कुळ म्हणजे देवाचे भक्त, देवाचे सगळे वर्णन करणारे, हे सगळं देवाचं कुळ आहे ना. आणि हे सगळं माया स्वीकारल्यानंतर सुरू होतं सगळा द्वैताचा खेळ सगळा. आणि मायाच नष्ट केल्यावर काय राहणार आहे सगळे? तो देवच राहत नाही पुन्हा. देव म्हणजे ईश्वर, सगळे एक ब्रह्म होऊन जातं पुन्हा. मग तिथं कोण भक्ती करीत नाही, कोणी काहीच नाही, सगळं नष्ट करून टाकीन. माया नष्ट केल्यावर काय राहते सगळं? मग हा भक्तीचा खेळ सगळा मोडला जातोय सगळा. कोण तुझी भक्ती करीन मग? समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी, ऐशी झाली जगी कीर्ती, तुझ्या नामाची फजिती. तुकोबारे म्हणतात की आम्ही समर्थाच्या पोटी करंटे जन्माला आलो. तुझ्याच पोटी आम्ही जन्माला आलो ना. सगळं जगत तुझ्यापासून जन्मलंय. आणि तू कसा आहेस? समर्थ आहेस. ईश्वर हा समर्थ आहे, सर्वशक्तिमान आहे. त्याने ठरवल्यानंतर काय होत नाही. करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई. हे जग त्याने निर्माण केलं. काय केलं हो त्याने? काय नाही, फक्त इच्छा केली. काय केली? फक्त संकल्प केला. संकल्पाने जग निर्माण केलं. नुसत्या संकल्पाने जग चालवतो. आणि संकल्पाने जगाचा काय करतो? संहार करतो. उत्पत्ती, स्थिती आणि संहार. ह्याला उत्पत्ती करायला पण काही असं काही गोळा करावं लागत नाही. स्टील आण, विटाण, वाळवान, सिमेंट आण, हे असलं का त्याला काही करावं लागत नाही जग निर्माण करायला. नकाशा सुद्धा निर्माण करायची गरज नाही. नुसतं इच्छा झाली त्याची की जग निर्माण होतं. इच्छेनं जग चालतं. आणि एवढं असताना याच्या संकल्पात एवढी ताकद आहे, तो किती समर्थ असेल. त्यानं ठरवल्यानंतर काय होणार नाही. काही होऊ शकतं ना. मुखं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम. असं सामर्थ्य आहे त्याचं. आणि त्याचेच लेकरं आम्ही. मग त्याचे लेकरं जर आम्ही असो तर आम्ही कसं पाहिजे? समर्थच पाहिजे ना. श्रीमंताचा मुलगा कोण असतो? श्रीमंत. तसं मग आम्ही पण समर्थ व्हायला पाहिजे होतो. पण आम्ही करंटे जन्माला आलो. असं लोकात कीर्ती होईल. ऐशी झाली जगी कीर्ती, तुझ्या नामाची फजिती. आणि अशी जर जगात कीर्ती झाली तर फजिती आमची नाही, कोणाची होईल? तुझं नाव जाईल. तुझ्या नावासाठी तर आमचा अंगीकार कोणाचं दर्शन दे.
येथे नाही खाया नये कोणी मूळ न्याया. लोक असं म्हणतील की यांचं जे मूळ आहे, मूळ म्हणजे माहेर, तिथं काही खायलाच नाही, खायला भेटत नाही, अन्नाचा सगळा दुष्काळ आहे, त्यामुळं यांना न्यायला मूळ येत नाही, अशी सगळीकडे प्रसिद्धी होईल. आणि मग आम्हाला सुद्धा तुझं नाव गेल्यानंतर, तुझं हे झाल्यानंतर आमचं जगणं बी काय होऊन जाईल, मुश्किल होऊन जाईल. आईबापाची निंदा लोक करायला लागल्या, जगू वाटतं का? तुका म्हणे जिने आता खोटे जीवपणे. तुकाराम महाराज म्हणतात की जीवपणे जिने आता खोटे, आता जीवपणानं जगणं हे सुद्धा काय आहे, आता खोटं व्यर्थ अशा प्रकारचं होऊन जाईल. पुढे तरी चित्ता काय येईल ते आता, मज सांगून या धाडी वाट पाहतो बराडी. तर तुकोबा आहे. मग नेमकं असं हे जे बोलतात, आपल्या मनातले जे वेगवेगळे भाव प्रगट करतात, याच्यातलं तात्पर्य काय आहे ते तुकोबा सांगतात की आता इथून पुढं तरी तुझ्या चित्तात मला भेट द्यावी किंवा मला निरोप पाठवावा असं तरी येतं की नाही काय माहिती. आता पुढे तरी चित्ता येईल काय, इथून पुढं तरी तुझ्या चित्ताला असं वाटेल काय की मज सांगून या धाडी, मला अशा प्रकारचा सांगावा किंवा निरोप अशा प्रकारचा पाठवावा असं तुझ्या चित्तात येईल काय. तुझ्या चित्तात येईल का नाही काय ते मला तर कळत नाही, पण माझी स्थिती देवा अशी आहे की बराडी वाट पाहतो, अतिशय बराडी होऊन, आषाढभूत होऊन तू येशील, भेट देशील मग किंवा मला घेऊन जाशील, निरोप तरी पाठवशील अशी आशा मनामध्ये धरून मी वाट पाहतोय. पार माझा प्राण कंठाला आलेला आहे, कंठी धरिला प्राण, पायापाशी आले मन, माझं मन तुझ्या पायाजवळ अगोदरच अशा प्रकारचं गेलेलं आहे. तुका म्हणे चिंता बहु वाटत असे आता. आणि देवा तुझ्याविषयीची तू माझा अंगीकार करशील की नाही याविषयीची, भेटशील की नाही याविषयीची, निरोप तरी पाठवतो की नाही का, तू खरंच आम्हाला विसरलास याविषयीची मला खूप काय वाटते, चिंता वाटते. झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबा यांच्या चरणी, तुकोबा यांच्या चरणी, सर्व गुरुवारांच्या चरणी, उपस्थित असणारे सर्व गुरुजन, सर्व साधक, सर्व माता भगिनी सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितो असे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
श्री विठ्ठल. इंद्रायणी चेत तटे धरिला रहिवास विश्व तारावया लक्ष्मी निवास ज्ञानेश्वर रूपे धरिले निज वेश वर्म जाने तया सद्गुरु उपदेश वर्म जाने तया सद्गुरु उपदेश जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकादिकांसी यात्रेसी येताती स्वानंद रासी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी दर्शन घडे तया निज मुक्ती देसी जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा मैसिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठानी गर्व हरिला विप्रांचा विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा प्रत्यक्ष द्वारे शोभे पिंपळ कनकाचा प्रत्यक्ष द्वारे शोभे पिंपळ कनकाचा जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा सनक सिद्ध गणा माझे तो श्रेष्ठ ज्ञानावरी माझे ज्ञानवरिष्ठ अनुताप दीप्ती विश्वघनदाट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागिली अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हविली वैराग्याची निष्ठा प्रगटुनी दाखविली अहंता ममता तवडून निज शांतीवरिली जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकलांचा जीवन सोयरा हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडिला जगदोद्धाराला की उपाय सुचविला निंदक दुर्जनांचा संध्य निरसिला जय जयादी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकलांचा जीवन सोयरा 13 दिवस वया रक्षोनिया उदती कोरड्याची गाढोनी दाखविल्या शेठी अपार कविता शक्ती मिरवून विधी अंकी कीर्तन श्रवणे तुमच्या तरी जय जनलोकी जय जयादी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकलांचा जीवन सोयरा
बाळवेश घेऊनी श्री हरी भेटला विधीचा जनिता तुझी आठवा तिथला येणे ब्रह्मानंदे प्रेमारुणविला न तुके म्हणून तुका नामे गौरविला जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीव ढग सोयरा भयान काळी देवे विमान पाठविले कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तले मानव देह घेऊन निजधामा गेले निळामने सकळ संताषले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तो सकळांचा जीव ढग सोयरा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविरामा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारियले तैसे या तुकोबाने अभंग रचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय राखविरामा आरती तुकारामा दुःखिता तुलनेसी ब्रह्म तुकासे आले मनो निरामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा प्रेमे अलंकिनानंदे पूजन भावे वाडे न म्हणे नामा विठ्ठल रुक्माई विठोबा रुक्माई हेची भावी माझ्या जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोने दिहरी संत संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वार करी वारी चुकोने दिहरी चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दास पंढरीचा वार वारी करी चुकोने दिहरी अकल्पायुष्य भावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा वादान हो कोणी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो माझ्या राजसा विष्णुदासा भाविकासे नामा म्हणे तया सावे ज्या कल्याण मुख निधान पांडुरंग मागणे ते एक तुझ प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निरवी हिची मजली अनेक तुझे काही न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पाये संतांची या संतासी निरवी हेची मज देई आनिक तुझे काही न मागे तुझ ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जय, जोग महाराज सब की जय. संतन की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव.